कोल्हापूर जिल्ह्यात सराफ आणि सुवर्णकार संघाच्या वतीनं सराफी व्यवसाय मार्गदर्शन चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला नाशिकमधील उद्योजक अनिल दंडे आणि महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र पुरवंत यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कोल्हापूर जिल्हा सराफ आणि सुवर्णकार संघाचे अध्यक्ष अमोल ढणाल यांनी संघाची स्थापना 2007 साली झाली असल्याचं सांगत दर 3 वर्षांनी असा उपक्रम राबवला जात असल्याचं सांगितलं. या माध्यमातून व्यवसाय वाढीसाठी एकमेकांच्या विचारांचं आदानप्रदान व्हावं हा हेतू असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावेळी बोलताना उद्योजक अनिल दंडे यांनी सध्याच्या अस्थिर व्यावसायिक स्पर्धेत टिकून राहण्यासाठी करावे लागणारे बदल, व्यावसायिक दृष्टिकोन याविषयी मार्गदर्शन केलं. मागील 40 वर्षात व्यवसायातील अनुभव त्यांनी मांडले. व्यवसायामध्ये इतरांना सन्मान देणं, व्यवसायासाठी वेळ देणं, शिस्तीचं पालन करणं, आरोग्य जपणं हे महत्त्वाचं आहे. जर स्वतःचा ब्रँड निर्माण करायचा असेल तर व्यवसायातील विश्वासार्हता निर्माण करणं गरजेचं आहे, असा सल्ला त्यांनी दिला. ग्राहक, कर्मचारी आणि पुरवठादार यांना समाधानी ठेवता आलं तरच व्यवसाय समृद्ध होतो, असं प्रतिपादन त्यांनी केलं. रणजित शिंदे यांनी बदलते तंत्रज्ञान, ग्राहकांच्या बदललेल्या आवडीनिवडी, बदलणारे डिझाईन, भाववाढ अशी अनेक आव्हानं सध्या या व्यवसायापुढं असल्याचं सांगितलं. महाराष्ट्र राज्य सराफ आणि सुवर्णकार फेडरेशनचे उपाध्यक्ष सुरेंद्र पुरवंत यांनी भाववाढीमुळे व्यवसाय अडचणीत आल्याचं सांगितलं. परिस्थितीनुसार मनस्थिती बदलली पाहिजे तरच या व्यवसायात टिकावं लागेल. याआधी ज्या पद्धतीनं हॉलमार्क, GST अशा अनेक परिस्थितींना मनस्थिती बदलून सामोरे गेला त्याच पद्धतीनं येणाऱ्या अडचणींना मात करा असं सांगत खर्च कमी करण्याचा सल्ला त्यांनी दिला. या कार्यक्रमाला अभिजित पारगावे, संघाचे उपाध्यक्ष केरबा खापणे, सचिव पांडुरंग कुंभार, अमर गोडबोले, सचिन देवरुखकर, अविनाश मुखरे, नामदेव मांगले, विवेक पोतदार, सुनील मेहतर, अमोल नागवेकर, श्रीकांत पालनकर, किशोर पोतदार, महेश साजणीकर, अजित सोडणकर, सौरभ वेसणेकर, रवींद्र पोतदार, नंदू बेलेकर यांच्यासह संघाचे इतर पदाधिकारी, सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते.